श्री स्वामी समर्थ. जी स्त्री रात्री झोपण्या अगोदर या गोष्टी करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव स्थिर राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी महिलांनी पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा. असे मानले जाते की ज्या घरात महिला रोज हे काम करते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. याचसोबत महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिला धन आणि धान्याचा आशीर्वाद देते. संध्याकाळची आरती झाल्यावर अर्ध्या तासाने कलश स्वच्छ पाण्याने भरा. पूजा खोलीत कलश किंवा पाण्याचे भांडे कधीही पाण्याशिवाय रिकामे ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी कापुरामध्ये लवंग मिसळून संपूर्ण घरात धूर करावा. असे मानले जाते की असे केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाईल आणि संपत्तीत भरघोस वाढ होईल. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने ही कामे नियमितपणे आणि भक्तिभावाने केली तर घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात. देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा यांच्या कृपेने आर्थिक अडचणी येत नाहीत. कुटुंबात नेहमी आनंद असतो. घरात सुख शांती नांदते. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत रोज हे काम केल्याने देवी लक्ष्मीला घरात येण्याचे आमंत्रण दिले जाते. ज्या घरात आई वडील आणि वडीलधाऱ्यांच्या सेवेची काळजी घेतली जाते त्या घरावर लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहते. अशा स्थितीत घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी आई वडील किंवा वडीलधाऱ्यांची सेवा करावी. तसेच झोपल्यानंतरच त्यांनी स्वतः झोपावे. धार्मिक मान्यतांनुसार या गोष्टी केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात. त्यामुळे घरातील महिलांनी या गोष्टींची रोज काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी तिचा वास असतो. अशात झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या मुख्य द्वार साफ ठेवावा. घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नको. ज्यांचे घर स्वच्छ असते तिथेच माता लक्ष्मी वास करते. रात्री झोपण्यापूर्वी देवघरात अंधार ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी छोटासा का होईना बल्ब लावावा किंवा तुपाचा दिवा देवघरात लावावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशा ही धन देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. रात्री झोपण्यापूर्वी या दिशेला कचरा ठेवू नये. ही दिशा नेहमी स्वच्छ असावी. यामुळे नेहमी धनाची प्राप्ती होते. रात्री झोपण्यापूर्वी घरातील झाडू उभा ठेवू नये. झाडू उभा ठेवल्याने पाय लावल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. झाडूचा उपयोग केल्यानंतर त्याला लपवून ठेवावे. जमिनीवर आडवा ठेवावे. झोपण्याची दिशा ही खूप महत्त्वपूर्ण असते. जेवल्यानंतर जेव्हाही तुम्ही झोपी जाणार तेव्हा तुम्ही कोणत्या दिशेला झोपता हे खूप महत्त्वाचं असतं. नेहमी आपले डोके हे दक्षिण आणि पाय उत्तर दिशेला असावे. जर तुमच्या घरी नकारात्मकता जास्त असेल तर रात्रीच्या वेळी कापुरासोबत लवंगा घालून जाळा. हे काम जेवल्यानंतर करावे. हे काम दररोज केल्याने घरी धनसंपत्ती वाढते. देवघरात शिळी फुले आणि पाणी कधीही ठेवू नये. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या धनसंपत्तीवर होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.